नमस्कार मंडळी. चला तर आज आपण पाहणार आहोत, तुम्हाला एकासोबत मी 2 रेसिपी शेअर करणार आहेत. जाळीदार पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची, त्याचबरोबर त्यासाठी चटकदार सांबर कसं बनवायचं. तर सर्वात पहिले आपण सांबरची रेसिपी पाहणार आहोत, त्यानंतर इडलीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत. तर तुम्हाला एक सोबत दोन्ही रेसिपी पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका. तर 1 वाटी इथे आपण तूर डाळ घेतली, त्याच वाटीने 1 वाटी मूग डाळ घेतली. माझ्या पद्धतीचं सांबर मी तुम्हाला सांगते आणि अशा पद्धतीने सांबर बनवल्यास अगदी बोटं चाटत राहतील इतकं चविष्ट सांबर बनतं आणि दाटसर बनतं. त्यामुळे अशा मिक्स डाळी घ्या. याचबरोबर तुमच्याकडे जर मसूरची डाळ असेल तर ती या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आता इथे कुकर लावून 5 शिट्ट्या डाळीला करून घेतल्या. डाळ स्वच्छ धुवून आपण कुकरला लावली होती. आता इथे डाळ व्यवस्थित शिजते. त्याच्या कुकरचं व्यवस्थित आपल्याला माहीत असतं किती म्हणजे पाण्यावर कुकरवरती सुद्धा ठरतं, वेळ कमी जास्त लागू शकतो. तर आता ही डाळ तुम्ही पाहू शकता, एकदम आपण छान अशी शिजवून घेतलेली आहे. डाळ फेटून घ्यायची सुरुवातीला. त्यानंतर कढईमध्ये इथे तेल घातलं. तेलामध्ये मोहरी घालायची, थोडेसे जिरे घालायचे. त्यानंतर कट करून घेतलेला भरपूर सारा लसूण घातला. त्यानंतर कढीपत्ता घातला. हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी वेगळं न म्हणता माझ्या पद्धतीचं सांबार मी कसं बनवते आणि मग खरंच माझं सांबार खूप छान होतं. त्यामुळेच म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा सांबार करण्याची रेसिपी शेअर करावी. तर एक छोट्या साईजचा कांदासुद्धा इथे आपण छान असा तेलामध्ये परतवून घेतला. त्यानंतर आपल्याला हा टॅमॅटो घालून सुद्धा परतवून घ्यायचा आहे. टॅमॅटो, कांदा हे आपण एकदम बारीक साईजमध्ये कट केलेलं आहे. त्यानंतर इथे पहा, चिंच भिजून न घालता नेहमी मी अशाच पद्धतीने सांबारमध्ये चिंच घालते. त्यानंतर पोहे खायचे 2 चमचे आपण इथे कट केलेला गूळ घातला. इथे आता 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा सांबार मसाला. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा घरातला घरगुती जो मसाला असतो ना, तो घातलेला आहे, कारण हे मसालेदार वरण असतं. त्याचबरोबर पाव चमचा हळद घालून हे सगळं एकजीव करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत तरी आपल्याला हा कांदा ते परतून द्यायचा आहे. त्यानंतर हे शिजवून घेतलेलं वरण यामध्ये घालायचं. तुम्ही अगदी हळद वरण शिजत घालताना जरी घातली तरीसुद्धा चालेल, पण सांबारमध्ये असं काही फरक पडत नाही किंवा मी कुठल्याच वरणासाठी अगोदर हळद घालत नाही. तर त्यानंतर पहा, इथे आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. शक्य असेल तितकं आपल्याला सांबार पातळ ठेवायचं, म्हणजे इडलीसोबत खाताना ते चविष्ट लागतं. त्याचबरोबर इडलीमध्ये व्यवस्थितरित्या ते खाता येतं. त्यामुळे सांबार कधीही पातळ करायचं, खूप घट्ट करायचं नाही. त्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर आपण यावरती घातली. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि याला एक पळी देऊन घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, अगदी कमी तेलामध्ये सुद्धा व्यवस्थित याला कटसुद्धा येतो ह्या सांबारला. कारण त्याची तुम्हाला एक माहिती सांगते. आपण कांदा, टमॅटो, मसाले जे टाकले त्याला थोडंसं तेल सुटू दिलं. त्यानंतर आपण वरण घातलं, म्हणजे डाळ शिजलेली घातली. त्यामुळे चला तर मंडळी, आता इडलीसाठी आपण तांदूळ किती घ्यायचा व डाळ किती घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर इथे पहा, एकाच वाटीने 3 वाट्या राशनचे तांदूळ घ्यायचे. 3 वाट्या तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ लागणार आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. यापासून तुम्ही डोसा, त्याचबरोबर आप्पे हे पदार्थ देखील बनवू शकता. डाळ व तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये पाव चमचा मेथीदाणे घालून घ्यायचे आहे. मेथीदाणे आपलं पीठ फर्मेंट करण्याचं चांगल्या प्रकारे नाही तर परफेक्ट असं म्हणजे फर्मेंट करतात, यासाठी मेथीदाणे जरूर घाला. आता याला आपल्याला 4 ते 5 तास भिजवून घेतलेलं आहे. पाणी काढून टाकायचं आणि आता हे डाळ व तांदूळ आपल्याला चांगले मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. तर आता तुम्ही पाहू शकता किंवा मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा प्रकारे वाटून घ्यायचे. 4 तास जरी इडलीचे डाळ व तांदूळ भिजले तरी पुष्कळ होतं. तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर थोडे जास्त भिजले तरी चालेल. तर आता इथे पहा, अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आता हे सर्व डाळ व तांदूळ आपण वाटून घेतले. घट्टसर किती ठेवायचे
तर ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला ते घट्ट ठेवायचे आहे. पीठ जास्त पातळ झाल्यासुद्धा जाळी सुटत नाही, यासाठी तुम्हाला हे किती थिक ठेवायचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला झाकून यावरती उबदार कपडा टाकून याला रात्रभर असंच ठेवणार आहोत. पण यावरती काहीतरी उबदार टाका, जेणेकरून पीठ छान असं फर्मेंट होतं. तर आता आपण सकाळी हे पीठ घेतलेलं आहे आणि आता चला नाश्त्यासाठी इडली बनवायची म्हणून रात्रीच ही तयारी करून ठेवलेली होती. आणि पीठ तुम्ही पाहू शकता, आपलं जवळपास अर्ध्याच्या वरती पातेलं रिकामं होतं आणि हे अगदी काठोकाठ आलेलं आहे. म्हणजे पीठ किती छान असं फर्मेंट झालेलं आहे. चला तुम्हाला पाहिजे कसं फर्मेंट झालं आहे, कशी जाळी सुटली आहे, तर चला तुम्हाला लगेच दाखवते. तर पहा, मस्त अशी आपल्या पिठाला जाळी सुटलेली आहे. तर परफेक्ट असं इडलीचं आपलं बॅटर फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही जर इडली परफेक्ट बनवायची आहे, साऊथ इंडियन इडलीचा हा प्रकार फर्मेंट पिठावरती ठरतो. तर अशा प्रकारे आपलं पीठ फर्मेंट झालं तरच परफेक्ट अशी इडली तयार होते. अजिबात निब्बर लागत नाही. मऊ लुसलुशीत इडली होण्यासाठी पाहू शकता मंडळी तुम्ही कसं आपलं छान असं फर्मेंट झालेलं आहे. तर आता हे फर्मेंट असं कशामुळं झालं हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं, की यामध्ये आपण जे काही मेथीदाणे टाकतो त्यामुळे पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं. कुठल्याही ऋतूमध्ये पीठ अशाच पद्धतीने फर्मेंट होतं. तर इथे आपण थोडंसं खायचं सोडा आणि 2-3 चमचे जे रेग्युलर वापरायचं तेल आहे ते घातलं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला अगदी अलगद हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणात ह्या पिठाला आपल्याला फेटायचं नाही, नाहीतर याची पूर्णतः जाळी मोडते आणि तेव्हासुद्धा तुमच्या इडल्या जे आहेत त्या चपटा होतात, व्यवस्थित फुगत नाहीत, जाळीदार बनत नाहीत, मऊ लुसलुशीत तयार होत नाही. त्याची अनेक कारणं असतात. तर आपण इथे सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता इथे इडलीच्या पात्राला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे. तर सर्व पात्राला मी अशा पद्धतीने तेल लावून घेणार आहे, म्हणजे इडली खाली चिटकत नाही. तर इथे आपण इडली पात्राला तेल लावून घेतलं. आता यामध्ये बॅटर घालायचं. तर तुम्हाला छोट्या साईजमध्ये इडली बनवायची असली तर कमी कमी बॅटर टाकू शकता, नाहीतर काठापर्यंत येईल अशा पद्धतीने बॅटर यामध्ये टाकायचं आहे. अर्धी पळी बॅटर आपल्याला एका साच्यामध्ये टाकण्यासाठी लागते. टाकून झाल्यानंतर हे आपल्याला खाली टॅप करून घ्यायचं आहे. टॅप केलं नाही तरी सुद्धा व्यवस्थित इडली तयार होत नाही. तर टॅप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामधले एअर बबल्स निघून जातात आणि एकसारखं पीठ एकसंध बसतं आणि मग छान फुलल्या जातं. तर त्या अगोदर मी इकडे पाणीसुद्धा उकळायला ठेवलं होतं. 1-1.5 कांडं पाणी आपण खाली भांड्यात उकळायला घातलं होतं. तर त्यावरती आपल्याला हे इडली ठेवायची आहे. जे छेद आहे त्यावरती वरची इडली आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं. तर तुम्ही पाहू शकता हे जे 3 छेद दिलेले असते त्यावरती इडली आली की सगळ्या सारख्या इडल्या तयार होतात, कारण त्यामधून त्याला वाफ लागते. 10 मिनिटासाठी आपल्याला हे इडली चं भांडं लावून घ्यायचं आहे. 10 मिनिटामध्ये अगदी परफेक्ट इडली तयार होते. तर तुम्हाला चेक न करता टायमिंग लावून 10 मिनिटे इडली बेक करून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायची आहे. अगदी परफेक्ट होते. आतपर्यंत छान मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होते. चिकट इडली राहत नाही. तर कमी वेळ न घेता 10 मिनिटं परफेक्ट लागतात इडली तयार होण्यासाठी. इडली तयार करून थंड करून घेतलेली आहे. इडली थंड झाली की मग एकसारखी निघते, तुटत नाही. जर तुम्ही इडली थंड करून नाही घेतली, लगेच काढायला घेतली तर मात्र मग इडली खाली चिकटते, तुटते. त्यामुळे अशी जाळीदार मस्त इडली आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला दिसतच असेल जाळीसुद्धा किती सुंदर पडलेली आहे. तर आता ह्या इडल्या आपण अशाच पद्धतीने सर्व इडल्या काढून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने काढायलासुद्धा अगदी सोप्या आहेत. तर मी इथे सर्व इडल्या आपण काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता सर्व इडल्या ज्या आहेत आपल्या एकसारख्या जाळीदार तयार झालेल्या आहेत आणि जाळीसुद्धा खूप सुरेख आणि सुंदर आलेली आहे. तर ह्या इडल्या बनवण्यासाठी मी इथे रेशनच्या तांदळाचा वापर केला होता. शक्य असल्यास तुम्हीसुद्धा रेशनच्या तांदळाचाच वापर करा, म्हणजे मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार होते. तर मस्त जाळीदार इडली स्पॉनची तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही इडलीची रेसिपी आवडली का? त्याचबरोबर सांबारची कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन एका